गोळ्या घातल्या तरी झेलणार, पण आता मागे हटणार नाही. जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी. जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस. जरांगे शिवनेरी किल्ल्यावर दाखल. जरांगे शिवरायांना अभिवादन करून मुंबईकडे कूच करणार. आज रात्री मुंबईत पोहोचण्याची शक्यता. चर्चेला तयार होतो, पण जरांगेंकडून कोणताही निरोप मिळाला नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. तर चर्चेला येऊ नका असं बोललोच नाही. जरांगेंचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यात आज महत्त्वाची बैठक. बैठकीनंतर दोन्ही नेते जरांगेंची भेट घेण्याची शक्यता. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी ऍक्शन मोडवर आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक. बैठकीत जरांगेंच्या मोर्चावर चर्चा होणार असल्याची माहिती. मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपची जोरदार बॅनरबाजी. उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर. आज 1.5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन. प्रशासनाकडून कृत्रिम तलाव तयार. गजाननाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पांना निरोप दिला जाणार. लालबागच्या राजाला भरभरून दान. लालबागच्या राजाच्या देणगीची मोजदाद सुरू. भारतीय चलनासह परदेशी चलनांच्या माळा अर्पण. ऋषीपंचमी निमित्त 35,000 महिलांचं अथर्व शीर्ष पठण. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासमोर सामुदायिकरित्या अथर्व शीर्ष पठण. परदेशातील महिलांनीही घेतला सहभाग. आमदार निधीतील खर्चावर सरकारचं लक्ष. राज्य सरकारकडून ई समर्थ पोर्टल विकसित. ऑनलाईन प्रणालीचा पहिला प्रयोग पुण्यात. पोर्टलद्वारेच विकास कामाचं ट्रॅकिंग केलं जाणार. संघाइतका तीव्र विरोध कोणत्याही संघटनेला सहन करावा लागला नाही. संघाच्या शताब्दी कार्यक्रमात मोहन भागवतांचं वक्तव्य. जगात कट्टरतावाद वाढल्याची देखील व्यक्त केली खंत. विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 15 वर. अद्यापही बचाव कार्य सुरू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. आज कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं टोल बंद करो आंदोलन. खराब महामार्गांवरील टोल वसुली बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसैनिक आक्रमक. किणी टोल नाक्यावर करणार आंदोलन.